पोलीस ठाण्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। तसंच एका व्यापाऱ्यानं शेतीमाल खरेदी केला, पण या शेतमाल खरेदीचे पैसेच त्यानं या महिलांना दिलेले नाहीये। हे पैसे न देताच या व्यापाऱ्यानं पोबारा केला आणि म्हणूनच संतप्त या महिला शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला आणि व्यापाऱ्यावर कारवाई न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची गाडी अडवली आणि व्यापाऱ्याला पोलिसांची साथ असल्याचा सुद्धा या महिला शेतकऱ्यांचा आरोप आहे। आमचा 30 क्विंटल कापूस आहे, 77चा भाव आहे। सोयाबीन आहे 84 भाव आहे। 25 क्विंटल सोयाबीन आहे आमची। 2 वर्षापासून म्हणतो देतोय देतोय, अजून काही देत नाही। नुसतं दिवाळीला म्हणे देतो, पोराचं लग्न झालं तरी पण नाही। 4 लाख रुपये लोकांकडून याजन काढले आम्ही, मग अजून पण देत नाही। आज आता आम्हाला पैसेच लागतील। मी ह्या व्यापाऱ्याला सोयाबीन, मक्का, कापूस हा माल दिलेला आहे। 6 महिन्यापासून हा व्यापारी म्हणतो आता थांबा, आता देतो, मग देतो। हा जे जातो तो फोन सुद्धा उचलत नाही। यानं अशी पाळी आणली की शेतकऱ्यावर आम्ही फाशी घ्या का? आमचा माल द्याला ना आम्ही फाशी घ्या का? पेरणी करा, काय करा? आम्ही शेतकऱ्यांना का आत्महत्या करा? मुलाबाळाचं ऍडमिशन आज आम्ही पैसे घेतल्याशिवाय घरी जाणार नाही। पैसा द्याला नाही, पोलीस लोक म्हणते तुम्ही थांबा। आम्ही कसं थांबा? त्यानं पोलिसाला पैसे दिले म्हणून ते आम्हाला थांबायला लावते। आम्ही कसं थांबा? त्याच्याकरता आम्ही इथे येले। तर आपण पाहतोय या महिला शेतकरी आपल्या शेतमाल विकला गेला, मात्र याचे पैसेच व्यापाऱ्यानं या महिला शेतकऱ्यांना दिले नाही आहेत। मात्र पोलिसांकडे जेव्हा यांनी या संदर्भात तक्रार केली तेव्हा पोलिसांनी सुद्धा काही वेळ उदासीनतेची भूमिका दाखवली आणि त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची गाडी या महिला शेतकऱ्यांनी रोखून धरली। आपण पाहतोय या महिला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आपल्या मेहनतीचे पैसे आपल्याला मिळालेले नाही आहेत असं या महिला शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय पोलीस ठाण्यात या महिला शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। जालन्यामधली ही घटना।